नमस्कार, मी वैशाली गुंड. खरं तर आज आपण सोलापुरातले तरुण भारतचे ज्येष्ठ संपादक माननीय अरविंद जोशी सर, लेखक, साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत, समाजातल्या वेगवेगळ्या विषयावर लेखणीतून आणि वक्तृत्वातून प्रहार करणारे, आयुष्याची 50शी ज्या सोलापूरकराच्या विकासासाठी विकास व्हावा यासाठी त्यांनी दिलेली आहेत. खरं तर त्यांच्याशी बातचीत करणं म्हणजे मी माझं भाग्य समजते. ते माझे गुरु जरी असले तरी जर वेळेला मी त्यांच्याकडे भेटल्यानंतर वेगवेगळ्या विषयांची चर्चा ऐकत असते. सर दांभिकपणेच नव्हे तर प्रहारसुद्धा करतात. सरांची तळमळ एकच आहे, नो निगेटिव्ह. सकारात्मक बोला, सकारात्मक राहा, हा त्यांचा जीवनाचा मंत्र आहे. सर नमस्कार. नमस्कार. खरं तर सरांबद्दल खूप बोलायचं होतं, पण वेगवेगळ्या एपिसोडच्या आणि विषयाच्या माध्यमातून मी सरांना तुमच्या समोर आणणार. आपली मुलाखत 20 मिनिटाची होणार आहे आणि आमचे विद्यार्थी जर्नलिझमचे भेटले की ते आमच्याविषयीच 20 मिनिटं बोलत हे गुरूंचं प्रेम आहे. आता हा भाग आपले एडिटर काढून टाकतील असे मी आशा करतो आणि विषयाला हात घालतो. नाही, असे गुरु होते म्हणून आम्ही विद्यार्थी असे घडलो आहोत. आमच्याकडे सुद्धा समाज सकारात्मक दृष्टीनेच पाहतो की जिथं कमी तिथं आम्ही. महत्त्वाच्या विषयावर येते की सोलापूरची लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि खूप धुमसचक्री चालू आहे, आरोप प्रत्यारोप चालू आहेत. आपल्याला त्या खोलात जायचं नाही आहे, पण सोलापूरमध्ये बरेच विषय आहेत सर. ज्येष्ठांचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं सोलापूर होतं की काय, अशी अवस्था सोलापूरची झालेली आहे. कारण इथला तरुण जो आहे तो कामासाठी बेंगलोर, हैदराबाद, पुणे जिथं काम मिळेल तिथं जात आहे. आता राजकीय अनास्था आहे की काय याच्यावर मी जास्त बोलणार नाही, कारण मला असं वाटतं की सर जो प्रमुख विषय आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मांडणार आहोत ती बेरोजगारी. आणि त्या बेरोजगारांना स्वयंरोजगार जर मिळाला तर सोलापूरचा तरुण सोलापूरमध्ये राहील. आणि खऱ्या अर्थाने लोकसभेच्या या पार्श्वभूमीवर हेच कदाचित आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर असेल. तर सोलापूरच्या बेरोजगारीकडे सर कशा दृष्टिकोनातून पाहताय आपण? सोलापूरची मुलं बाहेर नोकरीला चालले, त्याला एक शब्द आहे आपल्याकडे, ब्रेन ड्रेन. म्हणजे भारतातले मुलं परदेशात चालले. ब्रेन म्हणजे मेंदू आणि तुमची हुशारी, ड्रेन म्हणजे वाहून जाणे, गटार, ड्रेनेज. तर एका कार्यक्रमात इथं ब्रेन ड्रेनची चर्चा चालली होती. मी म्हणलं तुम्ही काय करताय की निगेटिव्ह विचार करताय. सोलापूरचे मुलं पुण्याला नोकरीला किती चाललेत, बेंगलोरला किती चाललेत, हा काय फक्त सोलापूरचा प्रश्न नाही, महाराष्ट्रातल्या बहुतेक शहराचा प्रश्न आहे की मुलं पुण्याकडेच चाललेत नोकरीला. त्यामुळे तो काही सोलापूरचा म्हणून वेगळा विचार करायची गरज नाही. परंतु मी त्यांना म्हणलं की ब्रेन ड्रेन सारखंच ब्रेन गेन सुद्धा आहे ना. मग तुम्हाला काही हुशार मुलं इथे येत आहेत ना गावात. आता मीच बघा म्हणलं, मी लातूरून इथं आलो म्हणजे मग मी इथं आलो ना, मग आम्ही कुठे सिनियर आहे आता. त्या तो कार्यक्रम होता राहते डॉक्टरांचा. म्हणजे हे डॉक्टर आहेत, हे बीड जिल्ह्यातून इथं आलेले आहेत. कार्यक्रमात सूत्रसंचालन माधव देशपांडे करते. म्हणलं हे उस्मानाबाद जिल्ह्यातून इकडे आलेले आहेत. मग तुम्हाला नुसतं ब्रेन ड्रेन नाही, ब्रेन गेन सुद्धा आहे. ह्याचा अर्थ वेगळा असा आहे की तुमची कोणती मुलं पुण्यात चाललेली आहेत. तुमच्या गावात पूर्वी WIT हे एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज होतं. मग लोकांना वाटायचं काय आमचं एवढं सोलापूर शहर आहे. तर बघता 10-12 इंजिनिअरिंग कॉलेज झाले. पण इथं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकलेल्या मुलांना इथं नोकरी मिळेल असे उद्योग कुठे तिथे आहे. इथं उद्योग कोणते आहेत, कशी दिशाहीन वाटचाल तुम्हाला सांगतो कशी आपली. ते आम्ही 50 वर्ष प्रयत्न काय केले, उजनी धरण. मग उजनी धरण म्हणजे प्राण, उजनी धरण म्हणजे काय आमचं जीव की प्राण, सगळं भाग्यविधाता आमचा. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आम्ही इथं निर्माण केलं. मग त्या धरणाच्या पाण्यातून नोकऱ्या कोणत्या निर्माण होणार आहेत, त्यांनी शेती चांगली होणार आहे, साखर कारखाने निघणार आहेत, ऊस लागणार आहे, द्राक्ष लागणार आहेत, फळं लागणार आहेत, केळी लागणार आहेत आणि मनुका तयार होणार आहेत. मग ही सगळी जर डेव्हलपमेंट त्या उजनीच्या पाण्यातून होणार असेल तर आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज काढण्याच्या ऐवजी उजनीच्या पाण्यावर निर्माण होणारे जे उद्योग आहेत त्या उद्योगाला लागणारं मनुष्यबळ इथं निर्माण करायला पाहिजे होतं. आमचे उद्योग वेगळेच आहेत आणि आम्ही तयार करतो पुण्याच्या उद्योगातली मुलं, त्यामुळे मुलं पुण्याला जातात. आता सोलापूर काय झालंय की पूर्वी एक जुनी पिढी होती डॉक्टरांची, डॉक्टर प्रधानांची माझी ओळख झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही सोलापूर हे मेडिकल हब म्हणून काय काय केलेलं आहे. इथून लातूरला जायचं, तिथे एका लॉजमध्ये उतरायचं, सोमवार मंगळवार तिथले पेशंट बघायचे, विजापूरला जायचं. अशा गावात जाऊन त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे सोलापूरच्या डॉक्टरांनी की तिथं बसेसची व्यवस्था सुद्धा नव्हती. आणि आपण आता लॉज हॉटेल वगैरे म्हणतो, परंतु निव्वळ 3rd क्लास लॉजमध्ये जाऊन उतरायचं
आणि तिथं करत करत मग सोलापूरच्या डॉक्टरांची एक हवा निर्माण झाली या परिसरात. त्यामुळं आता मेडिकल हब झालेलं आहे आमच्याकडं. आणि मी गेल्या 2-3 वर्षापूर्वी औरंगाबादला गेलो, संभाजीनगरला. तिथं एक अतिशय संभाजीनगरचा अभिमान असणारा मुलगा म्हणत होता, सर आमच्या गावामध्ये 6 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत एकट्या औरंगाबादमध्ये. मला पण वाईट वाटलं खरं, आपल्या सोलापूरमध्ये का नाही. मी येऊन डॉक्टर मेतनला भेटलो, म्हणलं की आपल्या सोलापूरची स्थिती काय आहे, की आपल्याकडे किती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. ते म्हणले 28 आहेत. आता मी बोललोय त्याला 2 वर्ष होऊन गेले, अजून 4-5-6 निघालेत. आणि सोलापूर हे प्रचंड मोठे मेडिकल हब झालेलं आहे. जळगाव हे म्हणलं की आपण काय म्हणतो, केळीच्या उत्पादनात पहिला क्रमांक. तुम्हाला माहित नसेल सांगतो, केळीच्या उत्पादनात सोलापूरचा पहिला क्रमांक आहे. आणि ही प्रगती कशी बघा तुम्ही, प्रगती पाण्यावरच झाली आपली. खूप दिवसापासूनच सांगतात जुने लोक की भारताची प्रगती करायची असेल तर उत्तरेतल्या नद्या दक्षिणेत आणल्या पाहिजेत. कारण उत्तरेत 2 वेळा पूर येतो, एकदा पावसाळ्यात आणि एकदा बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यात. तिकडं पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. एकदा पुराचं पाणी आले की 5-6 गावं कवेत घेऊन ते पुढे जात आहे. ब्रह्मपुत्रा नदीचं पात्र 6 किलोमीटर रुंद आहे, असं प्रचंड पाणी आहे. पण ते पाणी विनाश करत आहे, ते पाणी दक्षिणेत आणा, दक्षिणेत पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे उत्तरेतल्या आणि दक्षिणेत नद्या जोडल्या तर भाग्य फळफळणार आहे भारताचं. पाण्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न, वाहतुकीचे प्रश्न, अनेक प्रश्न सुटणार आहेत. पण ते होत नाही आहे. आणि 2 नद्या जोडण्याचा पहिला प्रयोग सोलापूर जिल्ह्यात झालेला आहे. हे जे उजनीचं पाणी आहे, उजनी म्हणजे सागर एक मोठा, त्या उजनीचं पाणी जेवढं पाणी आहे तेवढंच पाणी पावसाळ्यात सोडून द्यावं लागतं पुढे. मग एवढं पाणी आहे. मग ते पाणी सीना नदीमध्ये आणून सोडलंय. भीमा सीना जोड कालवा 26 किलोमीटर लांबीचा 2 नद्या जोडण्याचा प्रयोग झालेला आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे की माढा तालुका जो पूर्वी दुष्काळी होता, करमाळा तालुका दुष्काळी होता, तिथे 8 साखर कारखाने आणि केळीचं हजारो एकर उत्पादन आहे. आणि परदेशातले केळी उत्पादक तिथे येऊन शेतात बसले तर आम्हाला द्या केळी म्हणून. मग आता ही आपली डेव्हलपमेंट कशी चालली शेतीतली, आणि पोरं काय शिकतात, इंजिनिअरिंग. आता ह्या केळीचा जो व्यापार आहे तो एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यापार करणारे मुलं का नाहीत आमच्याकडं. आमच्याकडं सोलापूर चादर आहे. सोलापूर चादरीचं महत्त्व तुमच्या, आता सोलापूर चादरी फेडिंग म्हणजे आता थोडंसं कमी झालं प्रस्त, टॉवेल वाढलाय फार. मग त्या टॉवेलचं इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे कोणी आहेत का, त्याचं शिक्षण आहे का आमच्याकडं. एकाही कॉलेजमध्ये टेक्स्टाईलचा कोर्स नाही. म्हणजे आमचे व्यवसाय कोणते, टेक्स्टाईल. आमचे व्यवसाय कोणते, पर्यटन. पर्यटन उद्योग म्हणजे कसला, भारतातला सगळ्यात चांगला पर्यटन उद्योग आपल्याकडे. कारण कुठलाही मराठी माणूस तो महाराष्ट्रात राहो की मध्य प्रदेशात राहो, आयुष्यात एकदा तरी तुळजापूरला येतोच, आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला येतोच. आणि सोबत आता आपले स्वामी समर्थ आहेत अक्कलकोटचे. 25 वर्षापूर्वी, 25-40 वर्ष झाले त्याला, आम्ही म्हणलं इथं सोलापूर आलो, ते अक्कलकोट नावाचं गाव आहे, तिथं जाऊन बघूया आपण. अक्कलकोटला गेलो आणि स्वामी समर्थांचं छोटंसं मंदिर, एक वाडाच आहे तो. तिथे गेलो तर आमचे बातमीदार होते नागाई हिरेमेट म्हणून. ते म्हणले कुणीकडे आलात. आम्ही म्हणलं स्वामी समर्थांचं दर्शन. कोणते समर्थ, हे ह्याचं काय दर्शन घ्यायचं म्हणले ते. मग त्यावेळेस ते तीर्थक्षेत्र नव्हतं. आता परिस्थिती अशी की दर शनिवार रविवार 1.5 लाख लोक तिथे यायला लागलेत. मग औरंगाबाद ते अक्कलकोटची मुलं म्हणतात की बेकारी बेकारी MIDC पाहिजे. म्हणलं स्वामी समर्थ ही तुमची MIDC आहे. इथे तुम्ही तुमच्या घराचं रूपांतर होमस्टेमध्ये करा, दिवसाला 5-5 हजार रुपये भाडं मिळते खोलीचं. म्हणजे आपलं कसं झालंय, आपल्याला विकास म्हणजे आपण पुण्याकडे बघून उगीच आक्रोश करायला लागलो, पुण्यासारखं पाहिजे, पुण्यासारखं पाहिजे. पण इथं जे आहे त्याचा व्यवसाय करा ना तुम्ही. मग टॉवेलचा व्यवसाय आहे, शेतीचा व्यवसाय आहे, मेडिकल हब आहे आणि पर्यटन आहे. आपला विकास ह्या दिशेने होणार आहे. आपण मुलं चालली म्हणून हाय हाय करायला लागलो. सोलापूरचे लोक फार निगेटिव्ह बोलतात आपल्या गावाविषयी. सारखं ते सोलापूर आमचं असं, सोलापूर तसं. पण त्यांना हे माहीत नाही आहे की हे जे NTPC झालेलं आहे, त्या NTPCच्या राखेवर 6 सिमेंट कारखाने झालेले आहेत. दे डोंट नो, माहीत नाही. बऱ्याच लोकांना आम्हाला माहीतच नाही. माहीत कसं होईल, काही झालंच नाही म्हणायची सवय लागली तुम्हाला. IT उद्योग एक फार असं की जसं काय आता सुवर्णयुग देणार आहे सोलापूरमध्ये. येईल सुद्धा, माझं काय म्हणणं नाही IT उद्योग आला तर. पण IT उद्योग आला नाही म्हणून काय बिघडलं का. मग सोलापुरात IT उद्योग नाही का. 35 IT उद्योग आहेत सोलापुरात, माहितच नाही लोकांना. आमच्याकडे IT उद्योग आहे, अरे आहे ना, पण तुमच्याकडे आहे.
IT उद्योग म्हणजे काय, तो टाटा बिर्लाने सुरू केलं पाहिजे असं का? तुम्ही करा इथे. पण आपल्या कसं निगेटिव्ह बोलायची फार सवय. आणि सोलापुरात तुम्हाला सांगतो, कपड्याच्या उद्योगाला लागणारं जे कुशल मनुष्यबळ आहे ते कुठेच जात नसतंय, ते इथंच असतंय. आणि त्याला किती प्रयत्न केले तर ते बाहेरगावी जाणार नाही. त्यामुळं सोलापूरमध्ये रेडीमेड कपड्याचा बिझनेस हळूहळू सुरू झाला गेला 25 वर्षापासून. जसं टॉवेल झालं तसं झालं आहे. पण त्याला एक नवं वळण लागलं आहे की रेडीमेडमध्ये सुद्धा फक्त युनिफॉर्म. तर युनिफॉर्म तयार करणारे 350 कारखाने सोलापुरात आहेत. आणि त्यांच्याकडं अमेरिकेतल्या, जर्मनमधल्या, स्वित्झर्लंडमधल्या ऑर्डर्स आहेत. आणि टी शर्टचे 3 कारखाने आहेत मोठे MIDC चिंचोलीच्या. भारतीय क्रिकेट टीमच्या अंगाचे टी शर्ट आहेत ते सोलापुरात तयार झालेले आहेत, तिथं तयार होतात ते. आणि प्रचंड आहे हो. त्यामुळं सोलापूरचं कसं झालंय की इंजिनिअरिंग कॉलेज, त्यातून बाहेर पडलेले मुलं आणि त्यांच्या नोकऱ्या ह्याच्याकडेच आपण बघत बसलोय. आणि त्या IT कंपनी आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री याच्या पलीकडे विचार करायला तयार नाही. थोडा वेगळा विचार केला तर सोलापूरचा प्रश्न काही राहिला असं मला वाटत नाही. पण आपण आता खूप विषयावर बोलू. खरं सर, या सगळ्या स्थित्यंतराचे तुम्ही साक्षीदार आहात. पण हे तुम्ही जर सगळं सांगत असाल तर राजकीय पुढाऱ्यांना, म्हणजे मला कुठल्याही पक्षाचा उल्लेख नाही करायचा किंवा कुठल्याही व्यक्तीचा उल्लेख नाही करायचा, पण आत्तापर्यंत 12 वेळा लोकसभा झाल्या किंवा या सगळ्या गोष्टीवर हा उमेदवार म्हणतो तुम्ही काय केलं आणि हा उमेदवार म्हणतो तुम्ही काय केलं, तेव्हा हे जे तुम्ही सांगता तेव्हा या सगळ्या घडामोडीमध्ये पत्रकार, संपादक, एक ज्येष्ठ विचारवंत म्हणून तुमची मतं पण त्यांना तुम्ही कधीतरी सांगितली असतील. सांगतो तुम्हाला त्याची गंमत कशी झाली माहिती का, की आत्ताचा जमाना कसा आहे, लोकानुनय नावाचा शब्द एक पॉप्युलर कशाने होईल. आम्ही म्हणतो सरकारला काही अक्कल नाही, बेरोजगारी वाढली, आम्ही म्हणणार हो बेरोजगारी वाढली, मग तो खुश होतो. कारण आपण त्या सुरुवात मिसळतोय. अरे बेरोजगार कसला रे, तू कष्ट करून स्वतः उद्योगावर चल, तुला मी कर्ज घेऊन देतो, असं म्हणणार कुणी आहे का? एकच आमदार आहे असं. आणि ते सांगतात कुणी भेटायला आला ना, नोकरी कशाला नोकरी, चल. आम्ही स्वतः मेळावा घेतलेला तिकडं की गावामध्ये मुलं बापू नोकरी, बापू नोकरी. अरे कशाची नोकरी? नाही मी 5 लाख रुपये द्यायला तयार आहे, इकडे आण 5 लाख तुझे 5 लाखात 3 लाख माझ्या बँकेत ठेवतो, त्याचं व्याज तुला महिन्याला 2000 मिळेल. 2 लाखात 2 गायी घेऊन देतो, त्या गायी सांभाळायच्या, त्यांचं दूध घेऊन जायची जबाबदारी माझी. नको बापू नोकरी द्या. आता काय करावं? आजकाल मुली पण देत नाहीत नोकरी नाही म्हणलं की तोही प्रश्न आहे ना. म्हणजे नवरदेवाचा मध्ये एक मोर्चा निघाला होता की मुली द्या म्हणून. मुली द्या म्हणून. तो एक प्रॉब्लेम, सोशल प्रॉब्लेम आहे तो. परंतु बघा तुम्ही की नरेंद्र मोदींनी स्टार्टअप उद्योग सुरू केला आणि त्याचं खूप टिंगलटवाळी केली. पण 95,000 स्टार्टअप उद्योग आहेत आणि त्यातले जवळजवळ 40,000 स्टार्टअप उद्योगाची उलाढाल 1 अब्ज रुपये वर्षाची झालेली आहे. त्यांना मुली कोणी देणार नाही का? तुम्हाला मुलगी हेमा मालिनी का, आमच्या काळात हेमा मालिनी म्हणतो आहे, पण सुंदर मुलगी पाहिजे, पण कमाई तुमची काही नाही आहे, तो वेगळा विषय आहे. परंतु नोकरी नाही म्हणताना आणि काय झालंय, आपला शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा झाला आहे. शिकलं की नोकरी मिळायला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं मी BA झालोय, आता मला द्या नोकरी, मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, 50,000 पगार पाहिजे, पेन्शनची गॅरंटी पाहिजे, क्वार्टर मिळालं पाहिजे. कसं काय मिळते? नोकरी शिक्षणावर मिळत नाही, नोकरी कौशल्यावर मिळत असते. नोकरी देणारा काय म्हणतो, तुला नोकरी का देऊ, मी BCom झालोय. हो रे BCom, तुला काय ते सांग की. नाही मी BCom झालोय, उपयोग नाही. तुला कॉम्प्युटर चालवता येतो का? मध्यंतरी एक असंच सोशल मीडियावर एक असेच जबाबदार सामाजिक कार्यकर्ते बोलत होते, नोकऱ्या म्हणतात, मिळाल्या खूप नोकऱ्या, आमच्या गावचे खूप पूर्ण नोकऱ्या करतात, पण 15,000 ते 20,000 पगार आहे, भयंकर फ्रस्ट्रेशन आहे, ह्यात काय होईल आपलं म्हणून. माझं म्हणणं आहे की 15,000 का आहे तुला? आत्ता तुला टेकायला जागा मिळाली का नाही, जेवायची व्यवस्था झाली की नाही, तर तू नोकरी करत कर, ते कौशल्य हस्तगत कर. कॉम्प्युटरचा क्लास लाव आठवड्याला, आहे की नाही, तुझं पगार त्यातून वाढणार आहे. असे खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत. परंतु हे थोडंसं बेरोजगारी म्हणजे नोकरी नसणं आणि त्यातल्या त्यात सरकारी नोकरी नसणं, ही जी व्याख्या झाली ना ती चुकीची आहे. ती कल्पना आपली शिक्षणाविषयाकडे बघण्याच्या चुकीच्या दृष्टिकोनातून. खरं शिक्षण याही पेक्षा
सुशिक्षण खूप महत्त्वाचं आहे. तर मला वाटतं याच पार्श्वभूमीवर हा विषय आपल्याला चर्चा यासाठी करायचा होता की सोलापुरात काय आहे म्हणणाऱ्यांना ही एक चपराक म्हणून कदाचित हा व्हिडिओ आपण बनवला आणि चर्चेच्या माध्यमातून हा विषय आपण लोकांसमोर दिलेला आहे. सोलापुरात बरंच काही आहे आणि जर ऐकायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि हे विचार जमलेच तर एका बटनावर फॉरवर्डसुद्धा करा. कारण सोलापुरात काय आहे म्हणणाऱ्या बऱ्याच बेरोजगार युवकांना सोलापुरात जे उद्योग आहेत आणि जे काही चालत आहे त्याच्यावर परत जे नवउद्योग आपल्याला उभा करायचे आहेत त्यासाठीचं हे उत्तर आहे. तर तुम्ही खूप बिझी शेड्यूलमध्ये होता तरी तुम्हाला थांबवलं आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूरकरांच्या समोर आणलं. जर कुणाला काही प्रश्न असतील आणि कुणाला खरंच काही करायचं असेल तर नक्कीच सोलापूरमध्ये श्री अरविंद जोशी सर आपल्याला भेटतील. मीही तुमच्या सोबतीला आहे. काही अडचण असेल किंवा काही नवं उभं करायचं असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा. तुमच्या उत्तरांची प्रश्नाची उत्तरं आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू आणि नवं काही निर्मितीसाठी चालना देत राहू. धन्यवाद. धन्यवाद.